आज आपण ईट वेल इन्स्टंट गुलाबजाम मिक्स याची रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे ईट अँड वेलचे जे प्रीमिक्स आहे ते मी घेतलं आहे आणि इथं वेलची पावडर घेतली, बारीक कुटून घेतलेली आहे आणि 1 वाटी साखर आणि 1 वाटी दूध। त्याआधी आपण चासणी बनवून घेऊया। सो त्यासाठी मी बारीक फ्लेमवर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 वाटी साखर घातली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर ॲड करू शकता आणि त्यानंतर आपण जेवढी साखर घेतली आहे त्याच वाटीत किंवा कपात आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर अर्धं पाणी आपण जास्त ॲड करायचं जेणेकरून आपली चासणी व्यवस्थित होईल आणि त्याला व्यवस्थित हळूहळू मिक्स करायचं आहे। आणि त्यात मी आता वेलची पावडर ॲड करते, टेस्ट येण्यासाठी। वेलची पावडर टाकल्यामुळे टेस्ट गुलाबजामला खूप मस्त येते, तर ते मी ॲड केलं। आणि त्यानंतर जे प्रीमिक्स होतं ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। प्रीमिक्स काढल्यानंतर तुम्ही दूध किंवा पाणी काही यूज करू शकता, जसं तुम्हाला वाटेल तसं। सो मी दूध यूज करते, सो जसं मला दूध लागतं मी तसं त्याच्यात ॲड करते। व्यवस्थित आपल्याला मऊसर गोळा मळून घ्यायचा आहे, जास्त पण दूध टाकायचं नाही आहे। व्यवस्थित मळलं जाईल एवढंच आपल्याला दूध आणि मऊ गोळा होईल असं मळायचं आहे। आणि ते झाल्यानंतर त्याला 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायचं जेणेकरून ते व्यवस्थित मुरेल। आणि जेव्हा आपण गुलाबजाम करायला घेऊ तेव्हा ते व्यवस्थित गोल होतं आणि त्यानंतर आपल्याला त्या गोळाचे छोटे छोटे पोर्शन घेऊन त्याचे गोल करायचे आहेत। आणि गोल करताना एक काळजी घ्यायची का जेणेकरून ते आपण जेव्हा तळू तेव्हा त्यांना तडे पडायला नको, व्यवस्थित त्यांना मळून गोल करायचं आहे। आणि एका साईडला आपली चासणी पण बनवून रेडी आहे आणि चासणी झाल्यानंतर तिला थंड होऊ देणं हे महत्त्वाचं आहे। गरम चासणीमध्ये गुलाबजाम टाकायचे नाहीत। आणि त्यानंतर एका साईडला तेल पण गरम झाले, त्यात आपण आता गुलाबजाम टाकून तळून घेऊया। आणि या प्रकारे जर तळले तर आपले गुलाबजाम जास्त काळे पण होत नाही, त्यामुळे मी या प्रकारे तळते। त्यांना व्यवस्थित आपल्याला त्यांना ब्राऊन करून घ्यायचे। तुम्ही बघत असणार व्हिडिओमध्ये किती मस्त असे ब्राऊन होत आहेत। आणि ते झाल्यानंतर आपण त्यांना एका डिशमध्ये काढून घेऊया आणि त्यांना व्यवस्थित गोल करायचे जेणेकरून त्यांना जेव्हा आपण तळतो तेव्हा तडे पडायला नको, कारण की बरेचसे गुलाबजाम आपण करतो तेव्हा तडे पडतात। सो ती एक काळजी आपल्याला घ्यायची। बघू शकता किती मस्त खमंग असे ब्राऊन तळून झालेत। आणि त्यानंतर जो आपण पाक केला आहे तो पाक अगदी मस्त थंड झाला आहे। त्यानंतर आपले जे गुलाबजाम आहेत त्यांना आपण पाकामध्ये टाकूया। तुम्ही बघू शकता मी तसे टाकले आहेत आणि भिजायला फक्त 1 ते 1.5 तास लागतो तोपर्यंत। त्यानंतर एकदम मस्त रेडी होतं ते खाण्यासाठी। सो इन्स्टंट आपले गुलाबजाम रेडी आहेत, खूप मस्त झालेले। मी तर ट्राय केले, सो तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा। खूप सोपी रेसिपी, एकदम 15 ते 20 मिनटात तुमचे गुलाबजाम करून रेडी होतील। तर तुमच्या घरी अचानक कोणी पाहुणे आले किंवा काय असेल तरी तुम्ही ते इन्स्टंट बनवू शकता। आणि मी हे जे प्रीमिक्स वापरले ते तुम्हाला मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन पण अवेलेबल आहे, सो तुम्ही तिथून पण मागवू शकता। अगदी मस्त गुलाबजाम करून रेडी होता आणि अगदी कमी वेळात होता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।